नमस्कार. आज मी बनवणार आहे मटण सुक्कं. एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील इतकं टेस्टी बनवून तयार होतं. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मटण सुक्कं बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे. हे मटण सर्वात आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर मटणावरती एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घातलं. सोबतच पाव चमचा हळद पावडर घालून हे मटण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. हळद आणि मीठ या मटणाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, यानुसार आपल्याला याला मिक्स करायचं आहे. 1 किलो प्रमाणामध्ये बनवत असाल तर 2 चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर लागेल. हळद मीठ लावलेलं मटण जरा वेळासाठी बाजूला ठेवते. आता हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे. त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला. यामध्ये फोडणी करता एक छोटी पळी तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं मटण घालते आणि याला एकदा हलवून घेते. मटण शिजत घालताना जास्तही तेल घालायचं नाही, कारण आपण पुढे फोडणी करता देखील तेलाचा वापर करणार आहोत. अर्धा किलो मटणाचं मी फक्त सुक्कं मटण बनवत आहे. मला रस्सा बनवायचा नाही, त्यामुळे बघा मी फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला नाही. जर का तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. त्याचबरोबर सुक्कं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबिरीचं वाटण घाला. मग मटण घालून त्याला परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये पाणी घाला. मटण सुक्कं बनवायचं आहे, त्यामुळे मटण शिजण्यापुरतंच अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घातलं. रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला. एकदा मटण हलवून घेतलं, कुकरचं झाकण लावते. या कुकरमध्ये मटण शिजण्यासाठी फुल गॅसवरती 5 शिट्ट्या आणि लो गॅसवरती 1 शिट्टी करावी लागते. त्यानुसार हे मटण मी शिजवून घेतलं. मटण शिजण्यासाठी तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार मटण शिजवून घ्या. मटण शिजत असताना अगदी जास्तही गाळ करायचं नाही. पळीमध्ये मटणाचे पीस घेतले, त्यानंतर त्याला हलकंसं थंड केलं आणि हाताने तोडते तर बघा हे पीस पटकन तुटत आहेत, म्हणजेच मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. मटण जर का शिजलेलं नसेल तर पुन्हा कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घ्या. मटण शिजल्यानंतर यामध्ये सूप आहे ते आपण पुढे वापरणार आहोत. रस्सा बनवणार असाल तर सूप बाजूला काढून रस्सा बनवू शकता. शिजवून घेतलेलं मटण जरा वेळासाठी बाजूला ठेवते आणि एक छोटंसं वाटण बनवते. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये अर्धा वाटी सुक्कं भाजून घेतलेलं खोबरं घालते. सोबतच यामध्ये लसूण घालते. इथं मी थोडासा जास्त लसूण वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसणाचा वापर करू शकता. नॉनव्हेजच्या भाजीला मी लसूण थोडासा जास्त वापरते. त्याचबरोबर 1 इंच इतकं आलं घातलं आणि फ्रेश देठासकट कोथिंबीर घातली. पाण्याचा वापर न करता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलं. अगदी जास्तही बारीक पेस्ट बनवण्याची गरज नाही. पाणी न घातल्यामुळे हे वाटण अशा पद्धतीनेच वाटलं जातं. मटण सुक्कं बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार आहे. त्याचबरोबर मटण देखील छान शिजलेलं आहे. आता आपण सुक्कं बनवण्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये फोडणी करता 2 पळे इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये 3 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालते. इथं मी कांदा हा अगदी बारीक बारीक चिरूनच वापरलेला आहे. जास्तही मोठा कांदा ठेवायचा नाही. आता हा कांदा छान असा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेते. कांदा तेलामध्ये परतायच्या अगोदर बघा थोडा जास्त दिसत आहे, पण तो परतल्यानंतर थोडासाच होतो. तर इथं तांबूस रंगावरती हा कांदा मी परतून घेतला. आता यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं. वाटण देखील या फोडणीमध्ये अगदी मिनिटभरासाठी परतून घेऊयात, कारण यामध्ये आपण कच्चंच आलं आणि लसूण वापरलेलं आहे त्यामुळे. इथं वाटण देखील अगदी व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर या फोडणीमध्ये मी 2 मीडियम आकाराचे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालते. फोडणीमध्ये घातलेला टोमॅटो देखील मी छान असा मऊसर होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घेते. पाण्याचा वापर न करता सुरुवातीला आपल्याला हे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत. तर आज मी फक्त सुक्कं मटण तुम्हाला बनवून दाखवत आहे. या अगोदर मी मटणाचा रस्सा, त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने बनवलेलं सुक्कं मटण याची देखील रेसिपी शेअर केलेली आहे. इथं पहा कांदा, वाटण, टोमॅटो अगदी व्यवस्थित असं परतून झालं. आता यामध्ये काही सुक्के मसाले घालते. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. सोबतच यामध्ये 1 ते 1.25 चमचे इतकं ठेवणीतलं तिखट घालते. ठेवणीतल्या तिखटाशिवाय आपलं मटण होऊ शकत नाही. असं हे ठेवणीतलं तिखट घातलं तर आपल्या मटणाला चव खरंच खूप छान येते. सोबतच अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मटण मसाला घालते. चवीकरता मीठ घालते आणि हे सर्व मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मटण शिजताना आपण हळदीचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथं मी हळद घातलेली नाही. मीठ देखील आपल्याला अगदी बेतानेच वापरायचं आहे, कारण मटण शिजताना आपण मिठाचा वापर केलेला आहे.
सर्व मसाले आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे. मसाल्यांचा बघा अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे. शिजवून घेतलेलं मटण मी सूपमधून वेगळं केलेलं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं सूप आहे ते या फोडणीमध्ये घालते. मटण शिजवून जे शिल्लक राहिलेलं सूप होतं ते सर्व सूप मी या फोडणीमध्ये घातलं. आता याला एकदा हलवून घेते. सूप आटेपर्यंत आणि मसाल्यांमधून तेल रिलीज होईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते, त्याचबरोबर रंगही छान येतो. मटण शिजवून जे सूप शिल्लक राहिलेलं आहे त्याचा तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर त्यापैकी थोडंसं सूप यामध्ये घाला, बाकीचं थोडंसं पाणी घाला आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाल्यांमधून तेल रिलीज होईपर्यंत हे मसाले मी शिजवून घेतले. यामधला कांदा टोमॅटो देखील अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि बघा मसाल्यांचा अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे. याला एकदा हलवून घेते. मटण शिजवून शिल्लक राहिलेल्या सूपपासून तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर थोडेसे पांढरे तीळ, भाजकी डाळ भाजून घ्या. सोबतच कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून घ्या आणि कोथिंबीर घालून सर्व भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरला पाणी घालून बारीक करून घ्या. रस्सा बनवण्यासाठी बनवलेलं वाटण तेलामध्ये परतून घ्या आणि त्यानंतर मटण मसाला, गरम मसाला, ठेवणीतलं काळं तिखट, लाल मिरची पावडर घालून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाले परतले की त्यामध्ये मटणाचं सूप आणि आवश्यकतेनुसार गरम केलेलं पाणी घालून रस्सा बनवून घ्या. अगदी चमचमीत असा मटणाचा रस्सा तयार होतो. मटण सुक्कं बनवण्यासाठी आपण जे मसाले परतून घेतलेले होते त्यामध्ये शिजवून घेतलेले मटणाचे पीस घातले. त्यानंतर हे मटण आहे ते मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मटण मसाल्यांमध्ये मिक्स केलं की यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. अशी ही छान दणकून आपण या सुक्या मटणाला वाफ दिली ना तर याला रंग छान येतो आणि चवही छान लागते. तर इथं पहा 4 ते 5 मिनिटांसाठी अगदी लो गॅसवरती याला मी वाफवून घेतलं. त्यानंतर अतिशय चमचमीत असं भन्नाट चवीचं आपलं सुक्कं मटण बनवून तयार झालं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे मटण पुन्हा एकदा हलक्या हाताने हलवून घेते. मी थोडक्यात तुम्हाला मटण रस्सा कसा बनवायचा ते देखील सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही मटणाचा रस्सा देखील बनवू शकता आणि अशा प्रकारचं चमचमीत मटण सुक्कं. असं हे मसालेदार चमचमीत झणझणीत असं मटण सुक्कं तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकता. चवीला एक नंबर लागतं. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं मटण सुक्कं एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही मटणाची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवरती मी अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते. पुन्हा भेटात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.